संपूर्ण राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सर्वत्र रंगतोय। रायगड जिल्ह्यात देखील चुरशीची लढत होणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये जर आपण बघितलं तर महायुतीमध्ये देखील संघर्ष दिसतोय, तर महाविकास आघाडीमध्ये देखील संघर्ष दिसतोय। पेण सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार राहिलेले तसेच माजी मंत्री म्हणून ज्यांनी कारकीर्द गाजवलेली आहे, त्याबरोबरच भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची ओळख आहे आणि संपूर्णतः सत्ता केंद्रस्थानी असल्यानंतर त्यांनी जी काही विकास कामं या मतदारसंघामध्ये केलेली आहेत, असे रविशेठ पाटील आपल्या सोबत न्यूज स्टेट महाराष्ट्रावर जोडलेले आहेत। शेठ, काय सांगाल? मतदारसंघामध्ये जोरदार निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, कसा प्रतिसाद आहे? इथे आम्हाला उत्तम प्रतिसाद आहे। ह्या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे, बलाढ्य पक्ष जे आहेत, आज ही शिंदे सेना, अजितदादा गट आणि भाजपबरोबर आलेले माजी आमदार आणि शेका पक्षाचे नेते ते आज ही भाजपच्या बरोबर आहेत। त्याच्यामुळं इथं संपूर्ण मोठी शक्ती जी आहे ते आमच्याबरोबर आहे आणि विरोधी पार्टीकडं शक्ती नाही आणि त्यांना प्रत्येक माणूस हा शोधण्यासाठी कंदील घ्यावा लागेल। आपल्या माध्यमातून ह्या सत्ताच्या कारकिर्दीमध्ये आपण सत्तेत असताना कोणती नेमकी महत्त्वाची आणि मोठी विकास कामं झालीत जे आपल्याला सांगता येते? या मतदारसंघात जेवढं जे काम करायचं त्यातला मोठ्या ठळक जर सांगितल्या तर पेण तालुक्यातील खारेपाड भागांतील रस्ते, पेण तालुक्यातील ग्रामीण भागासाठी जे पाणी पुरवठा योजना आहे ती मार्गी लावणं, पेण तालुक्यातील पूल, सुधागड तालुक्यातील आदिवासी रस्ते, सुधागड तालुक्यातला जलमिशनच्या पाण्यानं हा तालुका संपूर्णपणे जलमिशनच्या अनुषंगानं हा पाण्यासाठी पूर्णपणे कार्यान्वित केला जाईल, अशा पद्धतीनं इथे काम जोरात केलेली आहेत। आणि ह्या 5 वर्षात नव्हे तर 2 वर्षात जी कामं झाली ती पुढची 10 वर्षाची पूर्ण केलेली आहेत। त्याच्यामुळं कामांचा इथे विकास कामांचा कुठे हे राहिलेला नाही। विकास कामात आपण संपूर्ण पुढे गेलेलो आहे। गोरगरिबांसाठी सतत कार्यरत आपण असतो। 2009 आणि 2014 साली तिरंगी लढत झाली होती आणि त्यामध्ये आपला पराभव झाला होता। आत्ता चौरंगी लढत आहे असं चित्र दिसतंय, नेमकी काय वस्तुस्थिती आहे? आपल्याला आव्हान आहे? चौरंगी लढतीत गेल्या वेळेला आमच्या विरोधात शेका पक्षाचे माजी आमदार धैर्यशील पाटील होते। त्यावेळेला त्यांच्याजवळ ताकद होती। आत्ता ती ताकद शेका पक्षाकडे राहिली नाही, सेनेकडे राहिली नाही। शेका पक्षाचे धैर्यशील पाटील आमच्याबरोबर आहेत, अजित पवारांचे सुनील तटकरे आमच्याबरोबर आहेत आणि संपूर्ण भाजप एकसंघी आहे। त्याच्यामुळं इथं ही लढाई आमची तर आम्ही समजू ही लुटूपुटूचीच लढाई आहे। पेण आहे ही तिसरी मुंबई होते। तिसऱ्या मुंबईच्या अनुषंगानं पार्श्वभूमीवर इथं विकास कामं झालीत का की पुढे होणार आहेत? निश्चितपणे इथं विकास कामं झालेली आहेत, रस्ते झालेले आहेत, पाण्याचे प्रश्न सुटलेले आहेत, बेकारांचे प्रश्न पण निकालात निघतील आणि अनेक प्रश्न जे आहेत ते माझा दरवाजा 24 तास उघडा आहे। शेकापचा बालेकिल्ला आहे पेण। गेले अनेक वर्ष 35 वर्षाहून अधिक काळ त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार राहिलेत किंवा माजी मंत्री स्वर्गीय मोहनभाई पाटील यांनी देखील या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे। आता धैर्यशील पाटील तुमच्या सोबत आहेत, त्या अनुषंगानं मतदारसंघामध्ये मोठा फायदा होईल का की ते मतदार तुमच्या सोबत राहतील का? 100% राहतील। स्वर्गीय मोहनराव पाटील हे ज्या वेळेला होते त्यावेळेला शेका पक्षाचा दरारा होता, शेका पक्षाचं काम होतं। परंतु धैर्यशील दादा आल्यानंतर ह्या ठिकाणी शेका पक्षाची संपूर्ण वाताहत झाली। ह्या मतदारसंघातले 100%तून फक्त 10% पण शेका पक्ष राहिलेला नाही। आता 90% आमच्याबरोबर असल्यानंतर परिस्थिती काय असेल हे सांगण्याची काही गरज नाही। शेठ, राज्यामध्ये लाडकी बहीण योजना राबवलेली आहे। मोठ्या प्रमाणावर महिलांना त्या ठिकाणी जे काही मानधन आहे किंवा त्यांना काही पैसे त्यांना दिलेले आहेत, त्या योजनेचा प्रभाव होईल का? विरोधक असं म्हणतात की ह्या योजना ज्या आणल्यात सरकारने
त्या निवडणुकीच्या तोंडावर आणल्यात, त्यांनी आधी आणायला पाहिजे होत्या. साहेब, निवडणुकीच्या तोंडावर ना फक्त 2 वर्षाच्या कालावधीत या सरकारने जे काम केलं आहे ते वाखाणण्यासारखं काम आहे. अनेक योजना आहेत. आता मला ते तुमच्या वेळेअभावी सगळ्या सांगता येत नाही, पण लाडकी बहीण ही जी योजना आहे ही गरिबांसाठी फार महत्त्वाची आहे. या गरिबांसाठी गरीब महिला ज्या आहेत त्यांना पैसा मिळताना कुठे हे होत नाही, पण त्यांच्या खात्यावर डायरेक्ट 1500 रुपये जाऊन मिळतात आणि हे 1500 रुपये पूर्णपणे त्यांना संसार उपयोगी त्यांची पोटीसभर खळगी भरण्यासाठी उपयोग होते. आणि ह्या महिला ज्या आहेत या निश्चितपणे ह्या शिंदे गटाच्या, शिंदे सरकारच्या बरोबरच राहतील आणि त्याचा उपयोग या ठिकाणी गोरगरिबांसाठी होईल. सर, एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो मागील 17 वर्षापासून रखडला आहे आणि तो ज्या ठिकाणी रखडला आहे तो आपला मतदारसंघ आहे. कोलाड ते पेन मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री, आपले वाहतूक रस्ते दळणवळण मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत. आपली सातत्यानं भेट होते. काय सांगाल त्यांना, हा रस्ता कधी होईल? आत्ता जवळजवळ तो मार्गावर लागला. 90% आता काम पूर्ण होत आले आणि त्या कामात सुद्धा अनेक अडथळे आहेत, पण ते अडथळे सन्माननीय नेते गडकरी साहेबांनी हे सगळं दूर करून हा जवळजवळ डिसेंबरच्या आत या संपूर्ण रस्त्याचा मार्ग मोकळा होईल. आपण आमदार राहिलेला आहात, मोठ्या प्रमाणावर सरकार देखील आपलं आहे, राज्यात आहे, केंद्रामध्ये आपलं सरकार आहे. आदिवासींचे प्रश्न सुटलेत का? रस्ते, पाणी, आपल्या मतदारसंघातले प्रश्न सुटलेत का? आदिवासी बांधव मोर्चे काढतात आणि ज्या पद्धतीनं हेटवणे धरणाचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पालीचा शुद्ध पाण्याचा प्रश्न, फिल्टर पाण्याची योजना अनेक वर्ष प्रलंबित आहे, बस स्थानक प्रलंबित आहे. कशी चालना देता येईल? निश्चितपणे हे सर्व प्रश्न सुटले जातील. 2-2.5 वर्षात कालावधीत हा जो पाहिजे होता तेवढा विकास कामांना अवधी मिळाला नाही. ही आता पुढली 5 वर्षे जी आहेत हे सगळे प्रश्न निकालात निघतील, म्हणजेच कुठला प्रश्न राहणार नाही. ह्या आदिवासींचे प्रश्न असो, एसटीच्यांचा प्रश्न असो, इतर कुठले प्रश्न असो, पण ते सगळे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असो, पण सगळे प्रश्न हे निकालात निघतील, कुठलेही राहणार नाही असं आपल्याला मी जाहीरपणे सांगतो. शेकापचे जे अतुल म्हात्रे आहेत ते तुमच्या समोर आता आव्हान म्हणून उभे ठाकले, तर युवा नेते जे भाजपमध्ये होते प्रसाद भोईर ते देखील आता आपल्या विरोधात, त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं उमेदवारी दिले. संजय म्हात्रे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांनी फॉर्म भरलेला आहे. हा तिढा सुटेल का? आणि हे आव्हान कसं आहे? तरुण चेहरे आहेत. तो असा आहे, तो तिढा सुटलेलाच आहे. तिथे काय संजय म्हात्रे हा फॉर्म काय ठेवणार नाहीत. तो मला वाटते आज नाहीतर उद्या तो विड्रॉ करतील. एक दुसरा असा आहे, इतर 2 जे आहेत ते 2 जरी असले तरी एक जण आहे फॉरेन रिटर्न. तर फॉरेन रिटर्न आल्यानंतर नुसत्या डिग्र्या झाल्या आणि फॉरेन रिटर्न आल्यानंतर सगळं काही काम मार्गी लागतं असं नाही. इथे आम्ही 40-40, 50-50 वर्ष कामाच्या, लोकांच्या कामांसाठी सतत कार्यरत असतो आणि कार्यरत असतो म्हणून लोकांची नाडी समजतोय. आता यांना फॉरेन रिटर्न, फॉरेनच्या डिग्र्या घेऊन आल्या म्हणून काय हे होतंय समजतोय काय? इथे आम्ही प्रत्येक गावातला माणूस, गावातलं घर आणि प्रत्येक 40 ते 50 वर्ष सतत त्यात कार्यरत आहोत. 24 तास दरवाजा आमचा उघडा असतोय आणि हे अचानक टपपलेले माणसं. आता रात्रीच गोष्ट सांगतो, शिवसेनेची काही मंडळी आली. शिवसेनेच्या मंडळींनी सांगितलं, अहो आम्ही 15-15, 20-20 वर्ष घासतोय तर आम्हाला तिकीट मिळत नाही आणि जे उपरी आलेत काल त्यांना शिवसेनाच माहिती नाही, त्यांना ताबडतोब शिवसेनेने तिकीट दिलं. हे कसं काय हो? म्हणजे आम्ही इथं काम कशासाठी करायचं आणि कोणासाठी करायचा आम्हाला हे मान्य नाही. प्रसाद भोईरांना शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, शिवसैनिक मदत करतील असं वाटतंय? याचा अर्थ मला वाटते बिलकुल वाटत नाही. कारण एकतर कमी लोक राहिलेत, उबाठामध्ये लोक राहिलेत कमी, आणि कमी राहिल्या कारणानं नुसती पैशावर काय मतं होत नाही. त्यांना चेहरा जो आहे, गोरगरीब जनतेला चेहरा असा समजायला पाहिजे की हा चेहरा सतत आमच्याशी कार्यरत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ते दरवेळेला, आता तुमच्या वरिष्ठ नेते जे आहेत पक्षातले देवेंद्र फडणवीस असतील, प्रत्येक वेळेला निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्हाला वेळ देतात. यावर्षी कशी परिस्थिती आहे? आव्हानात्मक परिस्थिती आहे राज्यात महायुतीला? आता ह्या ठिकाणी ह्या मतदारसंघात आव्हानात्मक परिस्थिती राहिलेली नाही. ही इथं वन साईड आहे.
ह्या ठिकाणी आता प्रत्येक गावोगावी तुम्ही जा, तिथं त्यांनी सांगितलं काय येण्याची गरज नाही, इथं आम्ही वन साईड आहोत. इथं संपूर्ण जी मतं आहेत 90-95% जी आहेत ती माझ्याबरोबर आहेत. रविशेठ पाटील यांचं जर असं असेल, तर गावातून एवढा प्रतिसाद असेल, उत्स्फूर्त प्रतिसाद असेल, तर रविशेठ पाटील किती मताधिक्याने विजयी होतील? काय असा अंदाज काय तुमचा? असं आहे, आमचं म्हणणं, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 1,00,000च्या फरकानं निवडून येऊ. आणि तशी परिस्थिती पण आहे. कारण ह्या टोकापासून, भेऱ्याच्या टोकापासून ते पनवेलच्या टोकापर्यंत आणि इकडे धरमतरच्या टोकापासून ते खोपोलीच्या टोकापर्यंत इथे आमचे एवढे कार्यकर्त्यांचा जाळा विणलेला आहे. आणि ह्या जाळ्याच्या दृष्टीनं आम्हाला काम करणं हे काय फार जड जात नाही. आम्हाला आता 40-50 वर्ष काम करतो आहे, त्याच्यामुळे हे इलेक्शन काय आव्हानात्मक समजू शकत नाही. आपल्यासोबत या ठिकाणी रविशेठ पाटील होते. ही जी विधानसभा आहे 2024ची सार्वत्रिक विधानसभा निवडणूक, पेण सुधागड रोहा मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारची आव्हानात्मक स्थिती नाही. जे माझ्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे ठाकलेत हे तरुण आणि नवखे उमेदवार आहेत. अनेक वर्षाचा राजकीय आणि सामाजिक अनुभव माझ्या पाठीशी मी बांधलेला आहे. मतदारसंघामध्ये फिरत असताना तुम्हाला येण्याची देखील गरज नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा शब्द त्यांना देत असल्याचं रविशेठ पाटील यांनी सांगितलेलं आहे. आणि माझा विजय 1,00,000हून अधिक मतांनी होईल असं रविशेठ पाटील यांनी सांगितलं. तर माझ्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं मी केलेली आहेत. जी काही प्रलंबित महत्त्वाची आणि मूलभूत नागरी सेवा सुविधा नागरिकांच्या आहेत त्या मी येत्या काळामध्ये, पुढील काळामध्ये सत्तेचा वापर करून या ठिकाणी करणार आहे, असं देखील त्यांनी आश्वासित केलेलं आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.